करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदास बोध. दशक 8वा. ज्ञानदशक मायोद्भवनाम. आणि समास 3रा. सूक्ष्म अशंका निरूपण. श्रीराम समर्थ. समर्थांनी मागील समासात दुसरा समास पण आपण सूक्ष्म अशंका निरूपण आणि आता तिसरा पण आपण सूक्ष्म अशंका निरूपण श्रवण करणार आहोत. मागील समासात श्रोत्यांनी प्रश्न केले होते. त्यात ते प्रश्न केलेले जे आता समर्थ आता श्रवणात झाले आपलं उत्तर देणार आहेत. तर या समासामध्ये आपल्याला श्रवण करायचे आहे. अरे जे झालेचे नाही त्याची वार्ता पुसती काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. जय सद्गुरू. श्री समर्थ म्हणतात, अरे जे झाले नाहीच त्या विश्वाबद्दल तू प्रश्न करत आहेस आणि त्याचं काय सांगावं. तथापि तुझ्या मनातील संशय नष्ट व्हावा म्हणून हे निरूपण करतायत. तर आपल्याला आता श्रवण करायचं आहे. दोरी करिता भुजंग, जळा करिता तरंग, मार्तंडका करिता चांग, मृगजळ वाहे. समर्थ काय सांगतात. दोरी करता भुजंग म्हणजे दोरी आहे म्हणून भुजंग आहे, जळ आहे म्हणून तरंग आहे, सूर्य आहे म्हणून मृगजळ आहे म्हणून ते वाहताना दिसतात. समर्थ सांगतात नाहीतर काहीच नाही आहे. कल्पने करिता स्वप्न दिसे, सिंपी करिता रूप भासे, जळा करिता गार वसे, निमिष एक. समर्थ सांगतात मनातील या कल्पनेमुळे स्वप्न दिसते, नाहीतर स्वप्न दिसणार नाही. शिंपळा असतो ना, शिंपळा ते आहे म्हणून त्याचं रूप भासते म्हणून, नाहीतर तो क्षणभर त्यात बर्फ अथवा गारा दिसून येतात. माती करिता भिंती झाली, सिंधू करिता लहरी आली, तिळा करिता पुतळी दिसू लागे. म्हणजे मातीमुळे भिंत होते आणि ती भासते सुद्धा, आणि समुद्रामुळे लहरींचा लाटांचा भास होतो. पण या डोळ्यांतील भावळ्यांमुळे दृश्य आपल्याला दिसू लागते, नाहीतर आपल्याला कधीच दिसलं नसतं. सोन्याकरिता अलंकार, तंतू करिता झाले चिर, कासवा करिता विस्तार, हातापायांचा. म्हणजे समोर सांगतात सोन्यामुळे अलंकार वाजते आणि तंतूमुळे वस्त्राचा भास होतो, आणि या कासवामुळे त्याचे हातपाय हिनविन होऊन त्याचा विस्तार पावतात आणि ते निर्माण सारखे वाजतात. तूप होते तरी थिजले, तरी करिता मीठ झाले, बिंबा करिता बिंबले प्रतिबिंब. तूप असते आणि तेच घट्ट झाल्यासारखे वाटते तूप, आणि खाडीतील समुद्राच्या पाण्यामुळे त्याचं ते मीठ झाल्यासारखं वाटतं. असं का वाटतं. हे सगळं आपलं प्रतिबिंब आहे, जे प्रतिबिंबामुळे द्वैत वाजते. पृथ्वीकरिता झाले झाड, झाडाकरिता छाया वाढ, धातूकरिता पवाड, उंच नीच वर्णाचा. म्हणजे पृथ्वी जन्माला आली आहे आणि पृथ्वीपासून मग काय झाडं निर्माण झाले, आणि झाडामुळे छायेचा भास होतो. आणि धातू हे एकरूपच असतात आणि त्यांच्या विविध रंगामुळे त्यांना कमी अधिक महत्त्व दिलं जातं. आत्मवासो हा दृष्टांत, अद्वैतास कैसे द्वैत्य, द्वैते विना अद्वैत्य बोलताच नाही. समोर सांगतात असो. आत्ता हे दृष्टांत देण्याचा पुरं झाले. 4-5 आपण दृष्टांत दिले ते बस झाले. अद्वैताच्या ठिकाणी द्वैत कसं आणणार समोर सांगतात. पण द्वैताचा आश्रय घेतल्यावरच अद्वैत संबंधाचा बोलता येत नाही. भासाकरिता भास भासे, दृश्याकरिता दृश्य दिसे, अदृश्यासी उपमा नसे, म्हणून निरूप. म्हणजे आपल्याला जे विविध भास होतात त्याच्यामुळे दृश्य विश्व हा भास कसा आहे
हा आपल्याला कल्पना येते, त्याची कल्पना येते. आणि हा दृष्टसृष्टीचा शोध घेऊ लागलो आपण तर या अदृश्य अशा आत्मवस्तूची प्राप्ती होते. आणि खरे जर हे अदृश्य आहे त्याला दुष्ट वस्तूची उपमा देताच येत नाही. म्हणून हे काही निरुपमच आहे. कल्पनेविरहित हेतव, दृश्या वेगळा दृष्टांत, द्वैता वेगळे द्वैत्य कैसे झाले. म्हणजे या कल्पनेशिवाय विचार करता येत नाही. आणि दृश्यच नसेल तर त्याला त्याबद्दलचा दृष्टांत देता येऊ शकत नाही. आणि मुळात द्वैत्य नसताना हे द्वैत्य आले कुठून. विचित्र भगवंताची करणी, वर नव्हेना शास्त्र फणी, तेने केले उभवनी अनंत ब्रह्मांडाची. समोर सांगतात खरं याचं उत्तर देणंच अवघड आहे, पण भगवंताची करणी फार विचित्र आहे. तिचे वर्णन म्हणजे सहस्त्रमुखी असलेला शेषही करू शकत नाही. आणि त्या भगवंतानेच अनंत ब्रह्मांडाची निर्मिती करून केलेली आहे. परमात्मा परमेश्वरू, सर्व कर्ताचो ईश्वरू, तयापासून विस्तारू सकळ झाला. म्हणजे परमात्मा परमेश्वर जो या सर्व सृष्टीचा कर्ता आहे आणि त्याला ईश्वर म्हणून मानतात, त्याच्यापासून हा अनंत ब्रह्मांडाचा विस्तार झालेला आहे. ऐसी अनंते नामे धरी, अनंत शक्ती निर्माण करी, तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष. म्हणजे ज्याची नामे अनंत आहेत आणि जो अनंत शक्तींना निर्माण करतो तोच मूळ पुरुष म्हणजे मूळ माया अथवा माया विशिष्ट ईश्वर ज्या चतुर्पुरुषांनी जाणून घ्यावे. त्या मूळ पुरुषाची ओळखण, ते मूळ मायेची आपण, सकळ काही करते पण ते त्याची आले. म्हणजे मूळ माया म्हणजे मूळ पुरुष असून तो सर्व कर्तृत्व आणि त्याच्या ठाईत निर्माण झालेले. हे श्लोक कार्यकारण कर्तृत्व हेतू प्रकृती रुच्यते. म्हणजे याचा अर्थ आहे कार्यकारण कर्तृत्व म्हणजे कार्य आणि कारण आणि कर्तृत्व यांच्या हेतूमुळेच प्रकृती आहे. हे उघड बोलता नये, मोडो पाहता उपाय, एरवी हे पाहता काय साच आहे. समर्थ म्हणतात की खरं पाहिले तर हे खरे सर्व सत्य आहे का, परंतु उघड बोलता येत नाही. कारण असे बोलल्यामुळे सर्व साधनाचे खंडन केल्यासारखे होऊन उपायाऐवजी अपायच होईल. देवापासून सकळ झाले, हे सर्व असे मानिले, परी त्या देवांचं ओळखिले पाहिजे की. म्हणजे देवापासून हे सर्व झाले, हे सर्वांना मान्य आहे, पण देव कोणता हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सिद्धाचे जे निरूपण, जे साधकांचं न म्हणे जाणव, चक्क नाही अंतकरण म्हणून या. म्हणजे या सिद्धांताचे स्वानुभवाने केलेले ब्राह्मण निरूपण साधकांच्या अंतकरण पक्के नसल्याने त्याला मानवत नाही. अविद्या गुणे बोलिले जीव, माया गुण बोलिजे शिव, मूळ माया गुणे देव बोलिजे तो. म्हणजे अविद्या उपाधियुक्त आहे त्याला जीव म्हणतात, आणि या मायाच्या उपाधीनेच जो युक्त असतो तो शिव म्हणून ओळखला जातो, आणि मूळ प्रकृतीने मुक्त असतो त्याला परमात्मा म्हणून म्हटलेले आहे. म्हणून कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया, तेथील अर्थ जाणावया अनुभवी पाहिजे. म्हणून विश्वामध्ये अनंत शक्तीची धारणा मायेमुळेच होते, आणि यातील अर्थ फक्त अनुभव पुरुषच जाणू शकतो. येथे पाहिजे अनुभवाचे, येड्या गाबाळ्याचे काम नव्हे. मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंत नामे जगदीश त्यासीच बोलिजे. म्हणजे कृण रूप मूळ माया, तिलाच मूळ पुरुष, ईश्वर, सर्वे, जगदीश इत्यादी नावं आपल्याला दिलेली आहेत.
अवघी माया विस्तारली परी हे निशेष नाथिली ऐसी वचनाची खोळी विरुळा जाणे. म्हणजे याप्रमाणे हा सर्व मायेचा विस्तार झालेला आहे. पण हे पूर्णपणे मिथ्याच आहे. जे विधान केले आहे यातील सखोल अर्थ एखादाच जाणतो. ऐसे अनुर्वाच्य बोलिजे परी ते स्वानुभव जाणिजे संत संगेवनी नमुजे काही केल्या. म्हणजे हे शब्दात न सांगता येण्यासारखे खरं आहे, पण ते स्वानुभवे जाणता येते. पण हे संत समागमाशिवाय हे काही केल्या उमजत नाही. मायातची मूळ पुरुष साधका न म्हणे हे निशेष परी अनंत नाम जगदीश कोणास म्हणावे. म्हणजे मूळ माया तोच मूळ पुरुष असं सांगितलंय, तरी हे साधकाला पूर्णपणे मान्य होत नाही. त्याला वाटतं की अनंत नामे असलेलं जगदीश कोणाला म्हणायचे. नामरूपे माया लागले तरी हे बोलणे नीटची झाले येथे श्रोती अनुमानिले कास यासी. म्हणजे परब्रह्म हे नामरूपातीत आहे आणि हे नामरूप सर्व मायेमुळे उत्पन्न झाली आहेत. म्हणून हे अनंत नाम असलेला जगदीश म्हणजे माया हे म्हणणे योग्यच झाले. तर हे श्रोत्याला शंका येण्यास खरं वावच नाही. आता असो हे सकळ बोली मागील अशंका राहिली निराकारी कैसी झाली मूळ माया. असो हे सर्व बोलून राहू दे, मागील अशंकारी निरांकारी मूळ माया कशी झाली ती तशीच राहिली. दृष्टीबंधन मिथ्या सकळ परी तो कैसा झाला खेळ. हेची आता अवघे निवळ करुण दाऊ. म्हणजे या शंकेचं आता निरसन करतात की नजरबंदीचा खेळ करतात. त्यामुळे ज्या वस्तू निर्माण करतात हे सर्व मिथ्याच असतात. तसेच हे दृश्य जग म्हणजे नजरबंदीचा खेळच आहे. तो जसा खेळला जातो ते स्पष्ट करून दाखवून द्या. आकाश असता निश्चळ मध्ये वायो झाला चंचळ तैसी जाणावी केवळ मूळ माया. म्हणजे आकाश निश्चळ असताना तो एकाएकी चंचळ वायू उत्पन्न होतो आणि तशी निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी अकस्मात स्फुरणरूप मूळमाया उत्पन्न झालेली जाणते. रूप वायोचे झाले तेने आकाश भंगले ऐसे हे सत्य मानिले न वचिकी कदा. म्हणून वायू निर्माण झाला म्हणून आकाश भंगले गेले असं कधीही सत्य मानता येणार नाही. तैसी मूळ माया झाली आणि निर्गुणता संचली येणे दृष्टांत तुटली मागील अशंका. म्हणजे त्याप्रमाणे मूळ माया झाली आणि निर्गुणता तशीच राहिली. हे कसे झाले हे वरील दृष्टांतांना कळले, त्यामुळे ती मागील अशंका फिटली. वायू नव्हता पुरातन तैसे मूळ माया जाण साच म्हणता पुन्हा लीन होतसे. म्हणजे वायू ज्याप्रमाणे पूर्व आकाशात नव्हता त्याचप्रमाणे माया मिथ्या आहे असं जाणते आणि तिला सत्यही म्हणता येणार नाही, कारण ती पुन्हा परब्रह्मात लीन होते. वाय रूप कैसा आहे तैसे मूळ माया साहे भासे परितन लाहे रूप तयाचे. म्हणजे या वायूचे जसे रूप तशीच त्याची मूळ माया आहे. ती भासते पण खरी प्रत्यक्ष तिचे रूप दर्शवता येत नाही. वायो सत्य मनो जाता परी तो नये दाखविता तया करी पाहो जाता धुळीचं दिसे. म्हणजे या वायूला सत्य म्हणायला जावे तर तो दाखवता येत नाही आणि त्याला पाहायचा प्रयत्न करू लागला तर तो दिसत नाही, ती धुळत दिसते. तैसी मूळ माया भासे भासी परितन दिसे पुढे विस्तारले असे माया अविद्या. म्हणजे त्याप्रमाणेच मूळ माया भासते जाणवते पण दिसत नाही
आणि तिच्यापासूनच पुढे अविद्या माया विस्तार पावते. जेथे वायोचे योगे दृश्य उडे गगन मार्गे, मूळ मायाच्या संयोगे तैसे जग. म्हणजे या वायूच्या यगे ज्याप्रमाणे ढग धूळ वगैरे आकाशामार्गे उडू लागतात हे आपल्याला दिसते, मग तसेच मूळ मायाच्या योगाने ही दृष्टी दिसू लागते. गगनी आभाळ नाथिळे अकस्मात उद्भवले, मायेचे निगूळ झाले तैसे जग. म्हणजे पूर्वी आकाशात आभाळ नव्हते, नंतर अकस्मात उद्भवले आणि या तशा मायामुळे निश्चळ परमाच्या ठिकाणी जग बसू लागले. नाथिलेचे गगन नव्हते अकस्मात आले तेथे, तैसे दृश्य झाले तेथे तैसी या परी. म्हणजे गगनात पूर्वीपासून आभाळ नव्हते आणि नंतरही राहणार नाहीत, म्हणजेच ते नित्य नसल्यामुळे मिथ्या होय. आणि तसेच परमाच्या ठिकाणी जर दृश्य जग दिसते असं जाणावं लागेल. परी त्या आभाळाकरिता गगनाची केळी निश्चळता, वाटी परी ते तत्वता तैसेची आहे. म्हणजे त्या ढगांच्या येण्या जाण्यामुळे आकाशाची गाण्याची निश्चळता गेली असे वाटते, परंतु तत्वता तशीच राहते. तैसे मायेकरिता निर्गुण वाटे झाले सगुण, परी ते पाहता संपूर्ण जैसे तैसे. म्हणजे त्याप्रमाणे मायेच्या योग निर्गुण सगुण झाले असे वाटते, पण वास्तविकता असं संपूर्ण जसे तसेच ते असते. आभाळ आले आणि गेले तरी गगन ते संचले, तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म. दुरून पाहिलं की आकाश अगदी डोंगर माकडाने भिडलेलं आहे असं दिसतं, पण ते वास्तविक जे जसं दिसतं तसंच असतं. म्हणजे त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माच्या जसेच तसेच असते हे जाणून घ्यावे. ऊर्ध्व पाहता आकाश निळिमा दिसते सावकाश, परी तो जाणीचे मिथ्याभास भासे. म्हणजे वर आकाशाकडे पाहिले की आकाश निळं असं वाटतं, परंतु तो वास्तविक मिथ्या भासच असतो आपल्याला. आकाश पालते घातले चौकडे आटोपले, वाटे विश्वास कोंडिले परी ते मोकळीच असे. म्हणजे आकाशाकडे पाहिले की असं वाटते की या चारी बाजूंना जणू जगाला आवलून धरलेलं आहे, विश्वाला कोंडले असून त्यावर पालथे घातलेल्या आच्छादनासारखे ते वाचते, पण तो वास्तविकच भासच असतो आणि ते जसे जसे मोकळेच असते. पर्वती निळा रंग दिसे, परी तो गुण तया लागला नसे, अलिप्त जाणावे तैसे निर्गुण ब्रह्म. म्हणजे दुरून पर्वताकडे पाहिले की ते निळ्या रंगाचे दिसतात, पण जवळ गेलो की ते दिसत नाही, निळा रंग त्यांना लागलेलाच नसतो. तसंच निर्गुण ब्रह्म मायेपासून अलिप्तच असतो, हे आपल्याला जाणून घ्यायचे. रथ धावता पृथ्वी चंचळ, वाटे परी ते असे निश्चळ, तैसे परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे. म्हणजे रथ धावत असतात, त्यात बसणाऱ्या माणसाला पृथ्वी धावते असं वाटते, पण ती चंचल आहे असं वाटून ते निश्चळच असते, म्हणून निर्गुण परब्रह्म हे निर्गुण निश्चळ आहे. आभाळ करिता मयंक वाटो धावतो निशंक, परी ते अवघे माईक. आभाळ चळे म्हणजे आकाशात चंद्र उगवलेला असताना ढग आले तर त्या ढगांच्या मुळे निशंकपणा असं वाटते की चंद्रच धावतोय, आणि हे माईक असते म्हणजे या केवळ भासत दिसतो. झळे अथवा अग्निज्वाळ तेने कांपिते असे अंतराळ, परी ते वाटे निच्छळ जैसे तैसे. म्हणजे अग्नीच्या झळीने अथवा अग्नीच्या ज्वाळेमुळे अग्नीच्या वरील वातावरणात कंपित झाल्यासारखे दिसते, आणि ते वास्तविक ते जसे तसे निच्छळच असते. तैसे स्वरूप हे संचले असता वाटे गुणा आले, ऐसे कल्पनेची गमले परी ते मिथ्या. म्हणजे तसेच या ब्रह्मांड स्वरूपात सर्वत्र कोंडलेले असताना निश्चळ असताना हे सगुण झाले असं कल्पना वाटते, पण ते शेवटी मिथ्याच आहे.
दृष्टीबंधनाचा खेळ तैसी माया हे चंचळ, वस्तू शाश्वत निश्चळ जैसी तैसी. म्हणजे या नजरबंदीच्या खेळाप्रमाणे माया ही चंचळ आहे आणि नजरबंदीच्या खेळात जसं क्षणोक्षणी बदल होताना दिसतात तो भास असतो, तशीच ही वस्तू परब्रह्म शाश्वत आणि निश्चय असून जसे तसे असते आणि त्यात कधी बदल परिवर्तन होत नाही. ऐसी वस्तू निरावेव, माया दाखवी अवेव, याचा ऐसा स्वभाव नाथिलेच हे. ऐसी वस्तू निरावयव म्हणजे परब्रह्म निरवयव असून हे मायामुळे भासते आणि ते जाणवत नाही आणि ते नाही दाखवणे हा तर मायाचा स्वभाव आहे, म्हणून ती मिथ्या आहे. माया पाहता मुळी नसे, परी ते साचा ऐसी भासे, उद्भवे आणि निरसे आबाळ जैसे. ज्या वास्तवक्त मायेला अस्तित्वच नाही तर ती खरेसारखी भासते आणि आकाशात ढग येतात व जातात त्यामुळे ती उत्पन्न होते आणि नाश पावते. ऐसी माया उद्भवली, वस्तू निर्गुण संचली, हा ऐसी स्फूर्ती झाली तोची माया. म्हणजे याप्रमाणे माया उत्पन्न झाली आणि परब्रह्म वस्तू जशी तशी निर्गुण संचलेली आहे. म्हणून जे स्फुरण तीच माया होय. गुण मायेचे पवाडे, निर्गुणे ते काहीच न घडे, परी घडे आणि घोडे स्वस्वरूपी. म्हणजे सर्व दृश्य विश्व हे गुणमय मायेचे लाघव असते आणि या निर्गुणाच्या ठिकाणी काही घडत नाही, पण या ब्रह्माच्या स्वरूपाच्या आधारावर ही उद्भव झालेली लयरूपी घडामोडी होत असते. जैशी दृष्टी तरळली, तेने सेनाच भासली, पाहता आकाशाची झाली परी ते मिथ्या. म्हणजे दृष्टी भांबावली म्हणजे आकाशात ढगांचे खरे नसलेले आकार सेना वगैरे भासू लागतात, पण ते मिथ्याच असते. मिथ्या मायेचा खेळ, उद्भव बोलिला सकळ, नाना तत्वांचा पळाळ सांडुनिया. म्हणजे या पळाला वाचून तत्वांचे वर्णन न करताच मिथ्या मायेच्या उद्भवाचे खेळ कसा चालतो हे सांगितले जाते. तत्व मुळीचे आहे ती, ओंकार वायूची गती, ते तिचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी. म्हणजे मूळ मायेच्या तत्वे आहेत. प्रथम चंचळ हाच ओंकार आहे आणि यातील अर्थ म्हणजे अभिप्राय चतुर सावध हे ज्ञानी लोकच जाणतात. मूळ मायेचे चळन, त्याची वायूची लक्षण, सूक्ष्म ते तत्वे तोची जाण, जडत्वा पावली. म्हणजे मूळ मायेची जी हालचाल ठेवून वायूचे जे लक्षण आहे ते प्रथम अत्यंत सूक्ष्म रूपात असते आणि तसेच जडत्व पावतात म्हणजे स्थळ रूप प्रगट होतात. ऐसी पंच महाभूते, पूर्वी होती अव्यक्ते, पुढे झाली व्यक्ते सृष्टी रचनेसी. म्हणजे अशी ही पंचभूते प्रथम अव्यक्त दशेत असतात आणि सृष्टींची रचना होते त्यावेळी ते व्यक्त होतात. मूळ मायेचे लक्षण, त्याची पंचभूतिक जाण, त्याची पाहे ओळखण, सूक्ष्मदृष्टी. म्हणजे पंचभूतिक सूक्ष्म दृष्टीने हे मूळ मायेचे लक्षण आहे आणि सूक्ष्मदृष्टीने त्याची ओळख करून घ्यावी. आकाश वायू विण, इच्छा शब्द करी कोण, इच्छाशक्ती तोची जाण, तेज स्वरूप. म्हणजे आकाशात जसा वायूंचा हालचालीशिवाय आवाज होत नाही त्याप्रमाणे निश्चळ स्वरूपात हे चटकेशिवाय इच्छास्कृती हे शक्य नाही. म्हणजे ती इच्छाशक्ती म्हणजे तेज आणि तत्व होय. मृदपणे तोची जळ, जडत्व पृथ्वी केवळ, ऐसी मूळ माया सकळ, पंचभूतिक जाणावी. म्हणजे मृदपण हे जडतत्व असून जडत्वाने पृथ्वीतीत आहे. याप्रमाणे सर्व पंचभूतीत मूळ माया जाणावी अथवा याप्रमाणे मूळ माया हे पंचभूतिक आहे. एक एक भूतापोटी पंचभूतांची रहाटी, सर्व कळे सूक्ष्मदृष्टी घालून पाहता. म्हणजे या एका पंचमहाभूतांच्या अस्तित्व असते आणि सूक्ष्मदृष्टीचा विचार केला तर हे सर्व आपल्याला समजते.
पुढे जडत्वास आली तरी असता कालवळी, ऐसी माया विस्तारली पंचभूतिक. म्हणजे ते पुढती व्यक्त झाले, स्थळ रूपात प्रगटली आणि एकमेकात कल्पले असतात. त्यांचे मिश्रण झाले. याप्रमाणे पंचभूतांचे रूप माया विस्तार पावते. मूळ माया पाहता मुळी अथवा अविद्या भूमंडळी, स्वर्ग मृत्यू पाताळी पांचची भूते. म्हणजे मूळ मायाची सर्वप्रथमची अव्यक्त स्थिती असो किंवा सर्व भूमंडळात विस्तार पावलेली अविद्या असून स्वर्ग मृत्यू पाताळ हे 3 लोक आहेत. आणि सर्व पंचभूतांचा विस्तार हे आपल्याला दिसून येते. श्लोक. स्वर्ग मृत्यू पाताळे व यत्किंचित सचराचर सच्चराचर सर्व पंचभूतिक राम, षष्टे किंचित दृश्यते. म्हणजे हे सुमा स्वर्ग मृत्यू पाताळ किंवा हे थोडे सचराचर आहेत, हे सर्व पंचभूतांनी बनलेले आहे. याशिवाय 6वे असं काहीही नाही. सत्य स्वरूप आदि अंती मध्ये पंचभूती वर्तती, पंचभूतिक जाणजे श्रोती मूळ माया. जे आदि अंती परब्रह्म स्वरूप हे सत्य आहे आणि पंचमहाभूते कार्यान्वित होतात आणि मुळामध्ये पंचभूतिक आहे हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे. येथे उठली अशंका सावध होऊनी ऐका, पंचभूते झाली ऐका तमगुणापासून. म्हणजे येथे शंका उत्पन्न झाली, इथे सावध होऊन ऐका आणि तमगुणापासून पंचभूती झाली आहे असं म्हणतात. मूळ माया गुणापरती तोची भूते कैसी होती, ऐसी अशंका हे श्रोती घेतली असे. म्हणजे मूळ माया तर गुणा वेगळी आणि गुणातीत असे, मग तिथे पंचमूळ कशी होतील, ते शंका म्हणून श्रोत्यांनी घेतली. ऐसी श्रोते आक्षेपिले संशयासे उभे केले, याचे उत्तर दिले पुढेले समासी. म्हणजे असा आक्षेप घेऊन श्रोत्याने संशय व्यक्त केला तर त्याचे उत्तर समर्थांनी पुढच्या समासात आपल्याला दिलेलं आहे. ऐसे श्रोते आक्षेपिले संशयास उभे केले, याचे उत्तर दिले पुढील समासी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सुषमाशंका नाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ.